सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा येथील महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळाधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आता महसूल विभागात अंतर्गत हालचालींना वेग आलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयातून टेकाळ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजवर अनिर्बंध भ्रष्टाचार करणाऱ्या टेकाळ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार यात काहीही शंका दिसून येत नाही। शासनाच्या महसूल विभागात कार्यरत राहून शासनालाच लाखो रुपयांचा चुना लावणं, प्रचंड नियमभंग करून कामकाज करणं, भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडणं, तलाठी कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक करणं, भ्रष्टाचाराच्या पैशातून स्वतःच्या तुंबड्या भरणं आणि त्यातून अमाप संपत्ती गोळा करणं, तसेच आपल्याच शासकीय सेवा शर्तींचा हरताळ फासत वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात आणि एकाच पदावर चिकटून राहणं, असे अनेक प्रताप मंडळाधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी केलेले आहेत। अशा या परमप्रतापी विजय टेकाळे यांची शासकीय सेवेतील कारकीर्द प्रचंड वादग्रस्त राहिली आहे। टेकाळे यांनी आपल्या सेवा काळात जमीन महसूल कायद्याची वासलात लावणं, तुकडेबंदी कायद्याचा भंग करणं, स्वतःच रद्द केलेले फेरफार पुन्हा बेकायदेशीररित्या नियमित करणं, जमीन वाटणीत घोटाळे करून भलत्याच लोकांना लाभ करून देणं, एखाद्या व्यक्तीचा सातबारा थेट दुसऱ्याच व्यक्तीच्या नावानं करणं, विभागीय चौकशी सुरू असतानाही जमीन सम्राटांशी साटेलोटे करून त्यांच्या जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार नियमित करून देणं, नुसते एका बॉन्ड पेपरवर जमीन वाटणीचे प्रकार करून शासनाच्या महसूलला चुना लावणं आणि या सर्व घोटाळे आणि भ्रष्टाचारातून स्वतःच्या बेकायदेशीर अमाप संपत्ती जमवणं असे भयंकर प्रकार केलेले आहेत। खरे तर टेकाळे यांच्या गुन्ह्यांची जंत्री एवढी मोठी आहे की एवढे नियम आणि कायदे मोडणारा अधिकारी आज कारागृहात असावयास पाहिजे होता, परंतु विजय टेकाळे यांनी सातत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राजकीय आणि संघटनेचा दबाव आणून तसेच त्यांना ब्लॅकमेल करून आपल्यावरील कारवाई वाचवली आहे। विजय टेकाळे ही एक अशी भावनाशून्य आणि नीतिशून्य व्यक्ती आहे की जिला स्वतःच्या पापांवर थोडाही अपराध बोध नाही। त्यांना भ्रष्टाचार करताना आणि हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करण्याची थोडीही लाज शरम वाटत नाही। पैशांना प्रचंड हपापलेले हे व्यक्तिमत्व कुठल्याही थराला जाऊन भ्रष्टाचार करणं आणि स्वतःला वाचवणं हे प्रकार करू शकतो। विजय टेकाळे आज बुलढाणा महसूल विभागात भ्रष्टाचाराचे ब्रँड अँबॅसिडर बनले आहेत, परंतु शोकांतिका ही त्यापेक्षाही मोठी आहे। टेकाळे हे एकीकडे स्वतःच्याच अधिकाऱ्यांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत बोलतात, तर दुसरीकडे त्याच अधिकाऱ्यांना अक्षरशः ब्लॅकमेल करून स्वतःची चामडी वाचवण्याचं काम करतायत। त्यामुळे त्यांच्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही। महसूल विभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे संपूर्ण प्रशासन हे टेकाळ्यांसमोर लाचार बनलं असलं तरी निर्भीड पत्रकारिता आणि भ्रष्टाचाराविरोधातील आपली कणखर भूमिका घेऊन काम करणारे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज मात्र अजिबात लाचार नाही। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने सर्वप्रथम टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराची वाचा फोडली, टेकाळ्यांच्या काळा कारनाम्यांचा कच्चा चिठा खुला केला। यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली, परंतु महसूल प्रशासन आज अत्यंत भेकडा आणि नेभळट भूमिका घेऊन काम करत आहे। टेकाळ्यांच्या एव्हरेस्टच्या शिखरा एवढे भ्रष्टाचार सूर्यप्रकाशात येऊन देखील महसूल विभाग आतापर्यंत शांत होता, परंतु दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या लढ्याला आता यश येऊ लागले। कर्तव्यदक्ष अमरावती महसूल आयुक्तांकडे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची माहिती पुराव्यानिशी दाखल केली आहे। यावर आता विद्यमान महसूल आयुक्तांनी कठोर भूमिका घेतल्याचं दिसतंय। एक व्यक्ती महसूल विभागात राहून महसूल विभागाची प्रतिमा मलिन करतो, शासनाला चुना लावतो, भ्रष्टाचार करतो, नियमभंग करतो, आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतो आणि भ्रष्टाचारातून प्रचंड संपत्ती गोळा करतो। या सर्वांची माहिती मिळाल्यानंतर महसूल आयुक्तांनी आता या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातल्याचं दिसतंय। दैनिक जनसंचालनला या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता थेट महसूल आयुक्त कार्यालयातून टेकाळ्यांवर कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्यात। वरिष्ठ स्तरावरून या हालचाली असल्या कारणाने आता टेकाळ्यांच्या वाचण्याची शक्यता फारच कमी आहे। लवकरच या संदर्भातील कारवाईचे आदेश बुलढाणा महसूल विभागात धडकणार आहेत। एकीकडे या सर्व हालचाली होत असताना दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज देखील भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेऊन कणखरपणे लढत आहेत। त्यामुळे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं जोपर्यंत टेकाळे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत सक्रियपणे या विषयात कार्यरत राहणारच। दुसरीकडे टेकाळे यांची अफाट बेकायदेशीर संपत्ती, त्यांचा भ्रष्टाचार यावर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा करीत राहणार आहेच। महसूल विभागातील त्या बड्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य केलेल्या कामांची संपूर्ण जंत्री पुराव्यानिशी कमिशनर साहेबांना सुपूर्द करण्यात आली असून बहुचर्चित मंडळाधिकारी विजय टेकाळे आणि तो बडा महसूल अधिकारी यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची दाट शक्यता असून जोपर्यंत या भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाही आमचा हा लढा असाच कायम सुरू राहणार। सिटी न्यूज बुलढाणा। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,